नमस्कार, सुस्वागतम. तर मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा आवडता दोस्त आणि होस्ट. आपण सतत भेटत असतो, मागच्या आठवड्यात पण आपण भेटलेलोच आहोत. शुभ्र पांढरे, मी सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो या मंचावरती. आणि या सगळ्यांना आपण ओळखतोच. आज सेलिब्रेशनचा एपिसोड आहे, कारण मागच्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवार आपण भेटलो होतो. झी चित्रगौरवमध्ये ज्या ज्या दिग्गजांना पुरस्कार मिळाले त्यांचं अभिनंदन आपण केलं. आणि आजचा विशेष भाग आहे, कारण कालच नाट्यगौरव आपण पाहिलेला आहे आणि खूप सुंदर झाला हा सगळा सोहळा. आणि झी नाट्यगौरवमध्ये यंदा ज्या ज्या दिग्गजांना पुरस्कार मिळाले त्यांचं कौतुक करण्यासाठी या मंचावरती आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. झी नाट्यगौरवमध्ये ज्यांनी आपली कला सादर करून या नाट्यगौरवची शान वाढवली असे कलाकार सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. तर सुरुवातीलाच आपण स्वागत करूयात अशा एका माणसाचं जे खरं तर शिस्तीसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या शेजारी मी उभा राहिलेलो आहे. हे माझं परम भाग्य मी समजतो. हा फोटो उद्याच्या पेपरला यावा, फ्रंट पेजला, तुकडवाडीची अशी माझी विनंती. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक मग्न तळ्याकाठीचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. अमर फोटो स्टुडिओ हे ठरलेलं आहे सर्वोत्कृष्ट व्यावसायिक विनोदी नाटक आणि त्याचे निर्माते सुनील बर्वे इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्या सुनील बर्वे सरांसाठी झाल्या पाहिजेत. आणि याच नाटकामधून जे चेहरे आपल्याला भेटलेले आहेत, जे 3 डायमेन्शनल चेहरे आपल्याला नेहमीच 3D स्वरूपात भेटतच असतात जी मराठीवरून, असे हे 3D व्यक्तिमत्व, त्यांचे आपण स्वागत करूयात. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता अमर फोटो स्टुडिओसाठी ज्यांना पुरस्कार मिळाला, सुव्रत जोशी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री व्यावसायिक नाटक अमर फोटो स्टुडिओसाठी सखी गोखलेला हा पुरस्कार मिळालेला आहे. अभिनंदन सखी. यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री व्यावसायिक नाटक, याच नाटकासाठी पूजा ठोंबरे हिला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार सिद्धेश पुरकरला मिळालेला आहे. जोरदार टाळ्या सिद्धेशसाठी. यानंतर प्रायोगिक नाटकांकडे आपण आता वळणार आहोत. यावर्षी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक ठरलेलं आहे हे राम, आणि त्याचे दिग्दर्शक राम दौंड आपल्याबरोबर आहेत. आणि आता आपण स्वागत करणार आहोत यंदा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाच्या लेखकाचं. जनक या नाटकासाठी शार्दुल सराफ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. शार्दुल, मनापासून स्वागत. आणि जसं की मी सांगितलं, यंदाच्या नाट्यगौरवमध्ये ज्यांनी आपले परफॉर्मन्सेस सादर करून थोडं माझं ॲक्सेंट मधलं येतं आहे अमेरिकन, तर परफॉर्मन्सेस सादर करून ज्यांनी या नाट्यगौरवची शोभा वाढवली अशाही आपल्या आवडत्या कलाकारांचं आपण स्वागत करूयात. या संपूर्ण 2.5 वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदा आम्हाला बऱ्याच दिवसांनी एक नवीन चेहरा कॉमेडी करायला मिळतोय. अभिजित केळकर. जोरदार टाळ्या. यानंतर स्वागत करूयात मयुरी वाघचं. जोरदार टाळ्या तिच्यासाठी. स्वागत करूयात हेमांगी कवीचं. यानंतर स्वागत करूयात नेहा जोशीचं. मनापासून स्वागत. खूप गप्पा मारूयात. मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तुकडवाडी सर्व्हिसेस सजवलेली आहे. चंद्र कुलकर्णी सर, बघा तुम्ही असे पोस्टर विस्टर आम्ही लावलेले आहेत, कारण महोत्सवच भरवलेला आहे तुकडवाडीमध्ये. वेगवेगळी जी नाटकं, जी आपली परंपरा आहे महाराष्ट्राची आणि अभिमान आहे, अशा नाटकांचे पोस्टर आम्ही लावलेले आहेत. आणि तिकीट घर पण उभं केलंय सर इकडं. शिवाजी मंदिर असं लिहिलेलं आहे. आमची खूप इच्छा आहे की तुकडवाडीमध्ये एक शाखा असावी शिवाजी मंदिरची. मराठी प्रेक्षक कसा आहे बघा, त्याचा सगळ्यात जास्त जीव नाटकावरती असतो.
आणि त्यासाठी हा सर्वसामान्य माणूस भले कमी पैसे कमवत असू दे, पण तो काय करतो, आपल्या कमाईतले थोडे थोडे पैसे का होईना तांदळाच्या डब्यात, डाळीच्या डब्यात लपून ठेवत असतो, जेणेकरून एक चांगलं नाटक येणार आहे आणि ते मला बघायचं आहे. आणि ते ज्या तिकीट खिडकीवरून तिकीट काढलं जातं, अशातलीच एक प्रातिनिधिक खिडकी म्हणजे शिवाजी मंदिरची, जिथं अनेक नाटकं गाजली. आणि म्हणूनच आम्ही हे तिकीट घर इथे उभं केलेलं आहे. तर पाहुणे बरेच आलेले आहेत. मी नेहमीच म्हणतो, पाहुणे रावळे येती घरा तोची आपल्याला TRP. तर अशा नवीन म्हणी काही. तर असे गोड पाहुणे आले की प्रेक्षकही वाढतात आमचे. उन्हाळा म्हटलं की अनेक गोष्टी असतात. नाट्य शिबिरं पण आपल्याकडे होत असतात. तर इथे एक बालनाट्य शिबिर होणार आहे. एका शाळेमध्ये आपण जातो आणि त्या शाळेचे सर आहेत प्रवीण परडे नावाचे. प्रेक्षकांच्या मागणीच तेव्हा आपण त्यांना इथे पुन्हा एकदा आमंत्रित करणार आहोत, प्रवीण परडे सरांना. तर त्यांची शाळा आहे आणि त्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत, त्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते तुमच्यापैकी काही तुम्हाला सापडू शकतात की ते लहानपणी कसे होते. याच्यामध्ये तुम्हाला आधीच सांगतो, अमोल कोल्हे यांचं एक कॅरेक्टर दिसेल. तुम्हाला वाटेल की अमोल कोल्हे कसे काय, तर ते सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यामुळे आम्ही त्यांचंही स्क्रिप्टमध्ये पात्र लिहिलेलं होतं, पण आले नाहीत तरी आम्ही त्यांना मिस करतोय. ते पुढच्या वेळेला येतील. आणि कालच्याच नाट्यगौरवमध्ये ज्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, विक्रम काकांसाठी जोरदार टाळ्या. विक्रम गोखले काका, ज्यांचं योगदान या इंडस्ट्रीसाठी आणि नाट्य क्षेत्रासाठी फार मोठं आहे. तर या आमच्या स्किटमध्ये ते सुद्धा तुम्हाला थोडा वेळ दिसणार आहेत. काका, आमच्या या स्किटमध्ये सुद्धा तुमच्या जवळ जाणार एक पात्र तुम्हाला दिसेल आणि तो तुम्हाला ट्रिब्यूट असेल. तर बघूयात मग आता बालनाट्य शिबिरात काय घडणार आहे. खतरनाक झाले बाबा. अरे सूरत, खतरनाक सूरत दिल की बोली. वा 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 वा, खतरनाक. एक मिनिट, फोन आलाय. हॅलो, हो मी प्रवीण परडे बोलायला लागलोय. नाही, शाळेला यंदा आपण सुट्टी दिलेलीच नाहीये. नाही, शाळेला सुट्टी न देता ह्या उन्हाळ्यामध्ये आपण पोरांचं बालनाट्य बसवणार आहे सर. हा, तुमचा मुलगा आला पाहिजे, कारण त्याच्यात माझं स्पेशल व्याख्यान पण आहे मुलांसाठी. मुलांच्या कलानं घ्या या विषयावर. नाही, तुमचा पोरगा आला पाहिजे. नाही आले तर दणके द्या त्याला. मुलांच्या कलानं घ्या या व्याख्यानाला तो आलाच पाहिजे. नाही आला तर मी आणीन त्याला धरून. अर कटच केला. असून दे, पण शाळेतली पोरं कुठं गेली. हेमांगी कवी कशी नाही आली अजून. हेमांगी, ला 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 कोणाशी बोलतेस ग? मी ना लालाशी. लाला नावाचा माझा एक टेडी बेअर आहे ना, त्याच्याशी. ए ए ए ए ए येडा बनवती का मला? लाला नावाचा टेडी बेअर. मला काही कळत नाही का? शेजारच्या वर्गामध्ये लाला धुमाळ नावाचा एक आगाऊ पोरगा आहे. त्या पोराशी सतत फोनवर बोलत असतेस का नाही? हेमांगी कवी. आणि तो सुद्धा शेजारच्या वर्गातनं सतत दुर्बिणीतनं दुसऱ्या पोरी बघत असतो. त्याला म्हणाव, सतत दुर्बिणीतनं बघत जाऊ नको, पुढे जाऊन अस्मिता होशी. नाही रे काय रे. माझा डोका फिरू नको. सर, तो मोठा होऊन कॅमेरामॅनच होणार आहे आणि मीच त्याच्याशी लग्न करणार आहे. मला सांग, अमोल कोल्हे कुठे आहे आपला?
मुजरा सर. अरे जी मराठी एकदाची हिला एकापेक्षा एकची विनर करा. कोण आहेस तू? वैभव तत्ववादी. काय झालंय चित्र गौरव मधला वैभव तत्ववादी बघून हा म्हणे मीच आहे वैभव तत्ववादी. अरे काय चाललंय एवढा का उशीर? आम्हाला का उशीर? अरे प्रजासाच्या सांगता तोंडासाठी सहस्रावधी हिंदवीरांनी भीमतडीची गोडी अटके पार केली. पानिपतच्या रणसंग्रामात रणचंडीला शिरकवणं आमचं अर्पण. माझं एवढंच म्हणणं आहे की अरे सिंध्य सागरापासून ते विंध्य सागरापर्यंत आणि कैलासापासून ते कन्याकुमारी पर्यंत त्रिशतकोटी कडकडाट मुखातून एकच घोष, एकच गर्जना, एकच ध्यास, एकच भास. सिंध्य विंध्य पर्यंत सारा हिंदू बांधव एक आहे. भारत माता की. पासून शाळेत उशिरा आला तरी चालेल. अरे उशीर कशाला केला एवढंच माझं म्हणणं होतं अमोल. प्रजासाच्या अरे पुढचा विद्यार्थी कुठं गेला आपला? बर्वे कुठं आहे? बर्वे आला नाही अजून शाळेत. बर्वे प्रजासाच्या सांगा. फक्त इतिहासात पास झालायस तू, माहितीये का तुला? बाकी सगळ्या विषयात नापास हा विद्यार्थी. कसं करावं आम्ही? अरे आमच्या ज्ञानाची पातळी ठरवू शकेल अशी कुठल्या परीक्षेत ताकद? आणि आम्ही आज तरुणीय काय काय नापास झालो तरी 72. इदम नमामि. मामी आली तुझी? इदम नमामि नम नमम. ए बाबा ते संस्कृत बोलू नको. मी ग्रामीण पुण्याचा असलो तरी एवढाही अडाणी नाहीये. तू उगाच कसले तरी संस्कृत जोक मारू नको मध्ये. बाजूला होय. आणि काय रे बर्व्या? शिवी देऊ नका. माझं नाव बर्वे. बर्व्या का म्हणतात? कसं वाटतं ऐकायला? अरे आडी नावच आहे ना. मग बर्वे म्हणा ना. बर्व्या काय? आणि हे काय डोक्यावर लावून आलायस तू असं? खोकलं सांग काय लावलं? जखमेची खोक आहे ती. डबल मिशी मिळाली म्हणून असा उपयोग? सर हा जोक रिपीट आहे. हा नाही चालणार. अरे ते रिपीट चालतात. जोकचा काय प्रॉब्लेम आहे तो? अभ्यासात प्रगती माहितीये का काय? आणि हा माणूस इथं येतो वर्गामध्ये फक्त 25 मिनिटं थांबतो. 26व्या मिनिटाला हा शाळेतनं स्वतः बेल देऊन बाहेर जातो. का असं? सर सगळ्यांना माहितीये मी 25 मिनिटं थांबतो. फक्त 25 प्रयोग.
अभ्यासात पण तसंच आहे. प्रत्येक पेपरात फक्त 25. फक्त 25. ठीक आहे ना, पास तर होतो ना. 35 ला पास असतं बरोबर. अहो सर, 35 परवडत नाही ना मला. हर हर बॅरियम हर हर बॅरियम हर हर बेरियम बोलला तो. हे काय हर हर बेरियम? मोठा होऊन तो कंपनी काढणार आहे हर्बेरियम नावाची. मला पण खूप आवडते ही भाजी. कुठली? हर्बेरियम. तू नृत्यातच कर करिअर प्लीज. ससा घाबरला तो. 1 मिनिट, सगळे विद्यार्थी आले का? एक राहिलंय कुणीतरी. नेहा कुठे? नेहा जोशी. वीरू, वीरू, मी वीरू नाही आहे. मी नेहा. थांबा. का तुम्हाला सोडून जातो असं? काय ते आधीच लाडकी रडायला. मला कोणा सोडून जाऊ. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अरे जय, नाही जय, तो. मला ऐकणार. प्रत्येक वेळी तुम्हाला असं सोडून जातो. मला नाही सुरू झालं. अरे तू सांग ना तुझ्या आई नाही म्हणून. विजय नाही, सुनील आहे, सुनील. अगं बाई, सुनील शेट्टी. काय यांचं? 1 मिनिट. नेहा, तुला उशीर का झाला? सर्व येतच होते. अरे बापरे. सर्व कधी? सर्व का? अरे देवा. थांबा ना, सांगतो ना, थांबा ना जरा. मला बोलू दे ना. मला वाटलं फार इमोशनल आहे काय. सर्व असून दे. माझ्या भावाचा वाढदिवस होता. मी काय करू? अरे हे आनंदाचं आहे, मग आनंदात सांग ना. सारखं रडून नको सांगूस. आनंद हसत राहा. त्वं हास्यम दीर्घायुष्यम वाढवम. त्वं हास्यम दीर्घायुष्य वाढवम. हा चिकी चिकी बाबम बाब. चिकी चिकी बाबम. तू डोक्यात जाऊ नको अमोल. 1 मिनिट. सगळे आले का? तुम्हाला आता महत्वाची गोष्ट सांगायची. आज आपल्या वर्गामध्ये एक सर येणार आहेत. ते आपली परीक्षा घेतील. तेव्हा सगळ्यांनी माझी लाज ठेवा. कोण साहेब येणार आहेत? बॅरिस्टर काका. काका नमस्कार. नमस्कार. हे काय शिकवलंय मुलांना तू? मी बघाल सर काय काय शिकवलेलं आहे. तुम्ही बघाल तर येडे व्हाल. तुम्ही परीक्षा घ्या, आमच्या पोरांची काय पण विचारा. मी काही परीक्षा घेतोय, काही म्हणी मी आणलेल्या आहेत मुलांसाठी. वा, 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 मुलांना त्या तुम्ही पूर्ण करणार? नेहा तू इकडे. नाचता येईना तरी नाचतो का अभिजित केळकर?
अरे या नाचता येईना अंगण वाकडे असं वेगळं असतं ते. तेलही गेले तूपही गेले. जे जे लोक केरळला गेले सरांना विचारा. जे जे लोक केरळला गेले त्यांच्या आयुष्यात तेलही गेले तूपही गेले. हा हे फॅड चालय हल्ली केरळला जायचं आणि पोट कमी करायचं. हो हो हो. दोन्ही घरचा पाहुणा नेहा जोशीच्या घरी उपाशी. ती स्वयंपाकच करत नाही असं आम्हाला कळलेलं आहे. पाहुणे आले की फक्त गप्पा मारीत बसते त्यांच्या बरोबर. पटलंय तिला. बरोबर आहे का ना? करेक्ट आहे. पुढची म्हणा आहे अति शहाणा त्याला चंदू कुलकर्णी सरळ करतात. अभिनय बघायचा आहे मुलांचा. अरे तुम्ही वेडे वाल्यांचा अभिनय बघून मला घाबरट झालं व्हायला. घाबरू नका. प्रत्येक वेळेस तुम्हाला वेडे व्हाल असं म्हणतो म्हणून मी म्हटलं की चांगलं आहे नाही ना. माझी स्टाईल आहे सर. येडे व्हाल. आता जे नाटक आम्ही बालनाट्य बसवतोय हो. त्याचं नाव असं आहे शर्यत ससा कासवाची पंचायत म्हातारीच्या भोपळ्याची. अर्थात झोपी गेलेला जागा झाला ससा त्याच्यावर छोटा भीम कॉम्प्लिमेंटरी. छोटा भीम कॉम्प्लिमेंटरी का? सुरत बघा ना दाढीवरती अभिनय नाही कधीच कॉम्प्लिमेंटरी आपल्याला. कसं आहे ते आपल्याला करेक्ट. छोटा भीम कॉम्प्लिमेंटरी. ओके, ओके. कसं आहे आजपर्यंत आपण ससा कासवाची शर्यत बघितली पण त्याच्यात जर म्हातारी पण आली भोपळ्यातली तर शर्यत कशी होईल सर असं मला वाटलं आणि मी लिहिलं. आता दाखवतोच तुम्हाला त्याच्यातला राडा. थांबा कास्टिंग करतो. आता दाखवतोच तुम्हाला त्याच्यातला राडा. थांबा कास्टिंग करतो. ए अमोल इदं नमामि. गप बस. तू ससा. अरे ससा करायचाय तुला. ससा वर्तमानातला. इदं नमामि. बरोबर तू कासवाचा रोल करणार. हा बरोबर. मी कासवच असतो. मी खूप वर्ष जगतो आणि मी तसाच दिसतो. आणि असं करूया भोपळ्यातली म्हातारी. तू म्हातारी. तू म्हातारी. नाही तो म्हातारी. तू म्हातारी. तू कोतारी. तू महेश कोठारी. तू गोष्टीतली म्हातारी तरी होशील का नाही? मी गोष्टीतली पण म्हातारी होऊ शकत नाही कारण मी नेहा आहे. नेहा जोशी कवली नाही. तुला म्हातारी नाही करायची आहे? नाही सर म्हातारी नाही करणार. म्हातारीची पोरगी तरी कर. नाही सर मी पोरगी पण नाही करू शकत सर कारण मी नेहा आहे. थांबा. मग तू एक काम कर आता. हा सर. घरी जा सरळ. तुला हे करायचं नाही ते करायचं नाही. आम्ही नाटक कसं करू? सर मग मी भोपळा करू सर. काय लॉजिक आहे याला? सर भोपळा खूप चांगला असतो सर. प्रायोगिक पण एवढं. अरे नाही कळत आहे मला. म्हणजे कसं करणार आहेस तू? एक आहे ना म्हातारी. सर म्हातारी चालते. म्हातारी चालते मग भोपळा पण चालतो. म्हातारी धावली की मग भोपळा पण धावतो सर. आणि म्हातारी सजीव आहे सर. भोपळा पण सजीवच आहे. वनस्पती आहे ना सर. आणि मग शेवटी हे जग म्हणजे भोपळाचं आहे सर. भोपळाचं आहे जग. शून्यातून जग निर्माण होतं. शून्य म्हणजे भोपळा ना सर. शून्य म्हणजे भोपळा कसं? परीक्षेत आपल्याला शून्य मिळालं की आपण काय बोलतो सर. भोपळा वेळा बोलतो की नाही. क्या बात आहे. मला खूप आवडलं. या वयात या मुलीची ही समज. क्या बात आहे. जबरदस्त. एक वैचारिक अशी पातळी या मुलीला आहे. क्या बात आहे. मला खूप आवडलं. तू करशील का म्हातारी? ठीक आहे. ओके ओके. मी करते भोपळ्यातली नाचणारी म्हातारी.
गप आहे. भोपळ्याची गोष्ट करायची, कोशिंबीर नाही. एक मिनिट बा, तुला म्हातारी करायची आहे हा? मग त्याचा काहीतरी बेरिंग घे हा? म्हातारी म्हणजे अशी थरथरेल ना? हो हो सर हो. का थरथरेल ती? कारण तिची वेळ झालेली आहे. तिचं वय झालेलं आहे सर, वय वय. हा ससा आणि कासव यांच्यामध्ये शर्यत लागलेली असती. त्यावेळेला ससा एंट्री घेणार, त्यावेळेला कासव पाला खात बसलेला आहे तिथं. ते पानं खात आहे आणि तुमची एंट्री दाखव सरांना कसा घेतो ससा. ससा येणार आहे. तर बघा अमोलचा ससा. असं का? असा कसा आलाय हा ससा? ससा घोड्यावर बसलाय सर. अमोल तुझं बरोबर आहे. फक्त तू एकटा ससा कर, घोडा वेगळ्या नाटकात घेऊ आपण. एकटा ससा घ्या. आम्ही नम घाबरणारा ससा. काय होतंय, सशाला सगळे घाबरतायत असं होतंय. आणि त्याच वेळेला कासव तिथं पानं खात बसलेलं असतं. कैसा दिया. 120 300. ए! हे काय? तुम्ही म्हणला ना पान खातो कासव. पानपट्टीतली पानं नाही, झाडाची पानं असतात, ती कासव खातो. मी झाडाचंच पान आहे. मग नुसतं पान खाना, झाडाच्या पानात सुपारी कुणी टाकाय सांगितली तुला? ए, काका आपल्याला सांगतील डायलॉग कसा बोल. इकडं अमोल. काय डॉयलॉग काय? काका तुम्ही या पोरांना शिकवा डायलॉग कसा असावा. एवढंच आहे, कासवा आपण शर्यत लावूया का? प्रिक्साईज बोलायचं. कासवा, तू आणि मी आणि तू आपण दोघे मिळून एक गोष्ट लक्षात ठेव कासवा, नट म्हणून तू भिकारड आहेसच, पण माणूस म्हणून तू नीच आहेस. अरे कुठे चाललंय स्केट? काय चाललंय आपलं? मगापासून बघतोय मी, वेगळं आहे की नाही? आपण वेगळं ठरलंय की नाही? असा कसा डायलॉग येईल इथं? माझा डायलॉग खूप फेमस झालेला आहे, हा घ्या. हा, याच्यासाठी जोरदार टाळ्या. माझा मित्र आहे हो, माझा मित्र आहे हा. अरे बापरे, काय झालं मध्ये? काय चालू आहे? कळलं तुला? असा डायलॉग बोलायचा असतो. आता म्हातारीचा डायलॉग ऐकूया. तुला शिकवीन चांगलाच धडा. अरे देवा. तुझ्या पप्पांचा भरलाय घडा. पप्पांचा पापाचा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापांचा भरलाय घडा. तुझा तुझा ध, तुझा मा, तुझ्या आईला. आता आपण असं करू, सरांना डायरेक्ट शेवटचाच सीन दाखवून टाकू. हा तेच बरं होईल. शेवटच्या सीन मध्ये ससा हरलेला आहे, कासव हळूहळू करत जिंकलेला आहे रेस. म्हातारी आणि तिचा भोपळा उत्तेजनार्थ मध्ये आले. कळलं का तुम्हाला? ससा तू इथं बसून झोप आणि कासव एंट्री घेशील हळूहळू हळूहळू आणि सुरुवात. ससा झोपलाय तो नाही उठत. अरे पण अशी आणीबाणी असताना ससा झोपेलच कसा?
ससा कासवाच्या शर्यतीत कासव जिंकला असं सर्व लोक बोलले. अरे पण ससा हरेलच कसा जर सशाच्या रोल मध्ये असेल अमोल कोल्हे. इदम नमामि नमनमम. धन्यवाद. तर हे असं आमचं स्किट. फारच अफलातून आहे. अक्षरशः या चारही पाचही कलावंतांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि एवढ्या छोट्याशा स्किटसाठी ही मंडळी तो एपिसोड त्याची खासियत पकडून, म्हणजे भारतनी दिलेला विक्रम काकांचा लूक असेल किंवा हेमांगीच्या हसण्याची पकडलेली अगदी अचूक लकब असेल किंवा नेहाच्या अनेक विभ्रम ज्या प्रकारे सागर कारंड्यांनी दाखवले नाकातल्या मोरणी सगट, ते इतके सुंदर होते. आणि सगळ्यात आमचा प्रवीण तरडे जो मला असं वाटतं की महाराष्ट्रात त्याच्या एनर्जीमुळे होता, पण डॉक्टरांनी त्याला आणखीन लोकप्रिय केलं आणि कुशलचं नाव घेतलं पाहिजे. पण कुशल आधीच्या पूर्ण स्किटमधला कुशल वेगळा होता आणि हा पूर्णपणे वेगळा होता. या मंचावरची खासियत अशी आहे की हे छोटे छोटे अनेक हजारो रोल भूमिका करून हे नट एवढे प्रगल्भ झालेत की मला खूपच त्यांच्याविषयी कौतुक, अभिमान आणि रिस्पेक्ट पण वाटतो. वा वा. आजच्या या आमच्या प्रहसनामध्ये विक्रम काकांचाही एक सहभाग होता आणि ते डेडिकेट केलं होतं स्किट आम्ही त्यांना, कारण कालच त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कधीतरी ते या मंचावरती यावेत अशी आमची प्रचंड इच्छा आहे आणि ते येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण अशा महान नटासाठी एकदा आपण स्टँडिंग ओवेशन देऊया. जोरदार टाळ्या विक्रम गोखले काकांसाठी झालं पाहिजे. तर आज जे जे कलाकार आलेले आहेत त्या सगळ्यांशी मला गप्पा मारायच्या आहेत. पहिल्यांदा तर विजेत्यांशी बोलूयात. सुरुवात करणार आहे चंद्रकांत कुलकर्णी सर तुमच्यापासून. मग्न तळ्याकाठी हे नाटक फार गाजलं आणि सध्याही त्याचे खूप जोरदार प्रयोग चालू आहेत. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक ठरलंय, काय सांगाल? ही महेश एलकुंचवारांनी लिहिलेली नाट्यत्रयी आहे आणि मला आत्ता आनंदाने जाहीर करावं असं वाटतं की यावर्षी या नाटकाचा 3रा भाग असणारा युगांतसुद्धा आम्ही सादर करणार आहे. वा वा. आणि तेव्हा प्रायोगिक रंगभूमीसाठी लिहिलेलं हे नाटक किंवा कुठल्या एका विशिष्ट रंगमंचासाठी न लिहिलेलं नाटक, मला असं वाटलं की परत एकदा आपल्याकडे उत्तम नटसंच आहे ज्याची पूर्ण प्रतिभा आणि सामर्थ्य आहे. आणि माझ्या मागे माझी संस्था जिगीषा आणि अष्टविनायक ताकदीने उभे राहिले आणि या सगळ्या कलावंतांनी गेले 2.5 वर्ष प्रत्येक शनिवार रविवार या नाटकासाठी राखून ठेवलेलं आहे. यासाठी एकदा टाळ्या वाजल्या तरी चालतील. आणि उत्तम काही दिलं, अभिजात काही दिलं तर मराठी महाराष्ट्रातला प्रेक्षक जो आहे तो प्रतिसाद देतो, याची खात्री या नाटकाच्या यशाने दिली असं मला वाटतं. वा वा वा. यानंतर आपण वळूयात सुनील बर्वे सरांकडे. अभिनेता म्हणून तर ते सगळ्यांनाच माहिती आहेत, पण निर्माते म्हणून ते काही वर्षांपासून आपल्या समोर येत आहेत. आणि अमर फोटो स्टुडिओ ही तुमची सुंदर निर्मिती आहे, त्याला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक विनोदी नाटक हा पुरस्कार मिळाला. कसं वाटतं? मी काही निर्माता नव्हे, निर्माता व्हायचंय म्हणून मी या क्षेत्रात आलो नाही, नट म्हणूनच मला आनंद मिळतोय. पण ही मंडळी, त्यांचा एक कला कारखाना नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली, अमेय वाघ, सखी गोखले आणि सुव्रत जोशी. आणि त्यांना एक नाटक करण्याची इच्छा होती, फक्त त्यांना गायडन्स हवा होता म्हणून ते आले आणि त्यांनी सांगितलं की सुबक बरोबर आम्हाला एक नाटक करण्याची इच्छा आहे. पण याचा खरंच खूप आनंद वाटतो की ह्या पिढीला नाटक करावं असं वाटतंय, ही सगळ्यात जमेची बाजू होती. आणि त्याला अवॉर्डही मिळालं, प्रेक्षकांचा प्रतिसादही उत्तम मिळतोय. सो आय एम सो हॅपी. डबल डील आहे माझ्यासाठी. तर व्हेरी हॅपी. सर किती म्हणत असलं मी निर्माता नाही, पण त्यांची जी संस्था हार्मोनियम त्याच्यातून त्यांनी संस्था सुबक आहे, त्यांनी हार्बेरियम नावाचा उपक्रम केला. हार्मोनियम नाही. हार्मोनियम काय, हार्बेरियम एक निलेश साबळे म्हणून आपले ओळखीचे असतील कदाचित, तुमच्यासारखेच ते सुद्धा त्या हर्बेरियम मध्ये होते, ज्याच्यामध्ये आंधळ दळते नावाचं मध्ये त्यांनी काम केलं होतं. काम सर काय ते ना काय झालं सांगतो, त्यावेळेला जर आपण जरा नाट्यगौरवच्या जवळ 2-4 प्रयोग केले असते ना, त्या दिवशीचा होता त्याला. तर आता आपण येणार आहोत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणून. सखी, तुला प्राइज मिळालं. पहिल्यांदा तर अभिनंदन तुझं.
आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की नक्की ह्या नाटकात आम्हाला काय बघायला मिळणार, कारण जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना हे जाणून घ्यायचं की काय अमर फोटो स्टुडिओ. अमर फोटो स्टुडिओची कल्पना आम्ही दिलदोस्ती दुनियादारीचं जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा आली होती. हा विचार करत असताना आमचं हे नक्की होतं की आम्हाला काहीतरी फॅन्टसी रेल्ममध्ये एक्सप्लोअर करून बघायचं आहे. आम्हाला 4 भिंतींमधलं नाटक करायचं नाही आहे आणि आम्हाला थोडं प्रोसेनियम आर्च मोडून काही करायची इच्छा होती. त्यामुळे त्या डिस्कशन्समधनं अर्थात मनस्विनीने खूप मदत केली, निपुण धर्माधिकारी आमचा दिग्दर्शक त्याने खूप मदत केली. तर अमर फोटो स्टुडिओ तुम्ही बघायला याल तर तुम्हाला फॅन्टसी, ड्रामा, कॉमेडी हे 3 त्याचे सगळ्यात मेजर जॉनर हो रस आहेत. वा वा, साधारण सुरतीला बोलू द्या ना असं मला सुरत, तुझ्याकडे आहे ना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार तुला मिळालेला आहे. तिनं थोडक्यात सांगितलं की नाटकात काय, पण नाटकाची कथा काय? नाटकाची सुरुवात होते एका जोडप्याने जे मी आणि सखी प्ले करतो. ते नात्यात आहेत, त्यांची करिअर त्यांच्या समोर आहेत आणि त्यांना नात्याचं काय करायचं याचा गोंधळ निर्माण झालेला आहे, जसं आपल्या सगळ्यांनाच वाटतो. आणि बात पे ब्रेकअप करणे चले वो दोनों असं करत असतानाच त्याला विजासाठी एक फोटो काढायचा असतो, कारण तो परदेशी PhD करायला चाललेला असतो, मी जे पात्र करतो. आणि म्हणून ते एका फोटो स्टुडिओत जातात ज्याचं नाव अमर फोटो स्टुडिओ असतं. आणि तिथे अमेय वाघ जे आहेत ते फोटोग्राफर बनून तिथे फोटो काढायला उभे असतात. आणि तिथून एक त्या नात्याला आणि त्या पूर्ण कथेला एक वेगळीच कलाटणी मिळते. आणि ती काय कलाटणी आहे हे बघायला मात्र तुम्हाला प्रेक्षक गृहाकडे यावं लागेल असं मी तुम्हाला म्हणेन. वा, आणि अभिनंदन, त्यासाठी तुला हा पुरस्कार मिळाला. धन्यवाद. पूजा, आता तुझ्याकडे येणार आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळालाय पहिल्यांदा, तर अभिनंदन. आणि तू काय सांगशील तुझ्या या नाटकातल्या अनुभवाबद्दल? दिलदोस्तीमध्ये ज्या पद्धतीचं पात्र आहे माझं, तर मला असं होत होतं की एक वेगळं काहीतरी करूया, वेगळं पात्र एक्सप्लोअर करूया, वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करूया. तर अमर फोटो स्टुडिओच्या माध्यमातून मला ते करायला मिळतं आहे. या नाटकात मी वेगवेगळी पात्र करते, 3 अशी वेगवेगळी पात्र. अच्छा. सो ती प्रोसेसमध्ये पण खूप मजा आली, ती वेगवेगळी पात्र कशी वेगळी दिसतील आणि या सगळ्या गोष्टी शोधायला, आणि मजा आली. तुम्ही सगळं 3च्याच पटीत करता ना, 3D. सिद्धेश पुरकर, अमर फोटो स्टुडिओ, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. साधारणतः 5 पात्र मी या नाटकात वेगवेगळी करतो. वा. आणि तर त्याच्यामुळे ही सगळी वेगवेगळी पात्र करायला मला एक फार मजा येते. आणि त्यासाठी हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला तर फार ते इन्स्पायरिंग वाटतंय. असं वाटतं की आपण अजून जरा मन लावून काम करूया आणि मजा करूया असं वाटतं. वा वा, पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या मंचावरून. तर प्रेक्षक आपल्याकडे आलेले आहेत, काय प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण विचारा. हे सुरत जोशी आमच्या सोसायटीमध्ये राहतात सर. हे तुमच्या सोसायटीमध्ये राहतात, पण ते तुम्ही बिझी ओळखताय ना? असतात. हा, बिझी असतात सर. विदर्भातच आहे मी. नाही, पण ते इतके बिझी राहतात सर, कधी भेटत नाही. फक्त सर तुमचा एक फोटो मला घरी दाखवायचा आहे, प्लीज सर. उभं राहता का? मी इथंच तुमचेच फक्त. तुमच्या इथंच राहतो ना, काढा की. नाही, तुम्ही भेटत नाही ना सर, म्हणून तेवढा खटाटोप. नाही तर कशाला उगाच आपण पैसे खर्च केले असते. एक मिनिट. हा, एक सर, थोडी असं करा, थोडं स्टायलिस्ट करा ना जरा. असं जॅकेट बिकेट असं खांद्यावर घेऊन ते करतात ना. एक मिनिट. एक थांबा. क्लोज हालू नका, ते कॉलर असं करा. कॉलर सर टाकायचं असेल तर माझ्याकडे टाका. नाही, एक मिनिट, शेवट लास्ट. एक हॅलो, वेडी आहे का तू? काही फालतूपणा करत राहते. हा, अरे आपलं नाही, त्यांचंच आहे ते. आपलं ब्रँडेड आहे, हे जरा लोकल दिसतं मला. हा, गुपचूप कोणाला आळ घेत जाऊ नको. केवढा मोठा माणूस आहे तो. ठेव खाली. काय झालं? काय झालं? नाही, असं सेम शर्ट वाळू घातलं होतं. ते बघा म्हणलं, तुम्ही होते घालून गेल्यासारखं वाटतं, ते बघा म्हणलं. पण ते आमचं ब्रँडेड होतं सर. सॉरी सर. साईज पण सेमच आहे आपला. माझ्याकडे इलेस्टिक असल्यामुळे थोडंसं वाढ. बरं घ्या तुमचा.
नमस्कार सर. सखी गोखली सारखी साडी घातलेले वहिनी एकच तागेत ना आलेत ते. माझा प्रश्न आहे हेमांगीताई, मी तुमची खूप मोठी फॅन आहे, खरंच सांगते मी. आणि तुमची एक गोष्ट गुपित तुमचं जे कोणालाच माहित नाही ते मला माहिती आहे. म्हणजे मी तुमचं स्टडी केलंय प्रॉपर. तुमचे कपडे, तुमचे केस, तुमची नख. खर तर हेमांगीताईंची नख जे ते सारखे सारखं जाऊन नेल आर्ट करतात. काय करतात? नेल आर्ट असते ते. हेमांगीताई सगळ्यांना एकदा सांगून टाका तुम्ही नेल आर्ट म्हणजे नेमकं काय असतं. ही जी नख आहे हा ही खोटी नख आहेत. हा म्हणजे हो. तुम्हाला खरी येत नाही? खोटी आहे म्हणजे खरी येतात पण ती मेंटेन करायला मला खूप कंटाळा येतो. हा. त्यामुळे मी अशी खोटी नख लावून येते आणि खूप वर्ष झाली मी हे सगळं करते आणि अनेक लोकांना मी याच्या नादी लावलेलं आहे. याचे फायदे आहेत का नुकसान आहे याचा? फायदे आहेत, खूप फायदे आहेत. फायदे आहेत पण फक्त तुम्हाला आहेत. कसं काय? लालाला त्याचं नुकसानच आहे, तोटाच आहे त्याचा. कोणाला? लाला म्हणजे लाला हिचा नवरा. त्यांना कसला तोटा आहे? त्याला तोटाच आहे कारण का ही बाई हिला जर काही कामात सांगायला गेलं की लगेच हेमांगी जरा स्वयंपाक करतेस का? नको मी नेल आर्ट केले. हेमांगी जरा कपड्यांची घडी घालतेस? नको मी नेल आर्ट केले. हेमांगी जरा तेवढी भांडी घासून टाक? नको मी नेल आर्ट केलंय. हा हाय का नाही? मी लालाच्या पाठीशी उभी आहे. तुम्ही कोण? मी लालाची बहीण लाली. लाला धुमाल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लाला धुमाल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मिनिट. हॅलो. हा ऐका ना, मी काय म्हणते, येते शूटिंग मध्ये आता. हा ऐका ते 4 भांडी आहेत तेवढी घासून घ्या. हा आणि स्वयंपाक करून ठेवा तेवढा. हा येते मी. हा हा का म्हणजे काय, मी पण नेल आर्ट केलंय. तर मंडळी, आजच्या भागामध्ये झी नाट्यगौरवच्या निमित्तानं हे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले आहेत. आणि कसं आहे, सेलिब्रेशनचं वातावरण आहे, पार्टीचा मूड आहे, कौतुकाचं वातावरण आहे. ते एका एपिसोडमध्ये संपणार नाही आणि ते मला संपवायचं सुद्धा नाही आहे. तेव्हा याच पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.